नमस्कार मंडळी. मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवला आहे बरं का. फायनली आता सायलीने इकडे आपण रविराज आणि प्रतिमा यांचीच मुलगी म्हणजे तन्वी आहोत हे आता सगळ्यांसमोर दाखवलेलं आहे. हो, स्वतःच्या पायावरची तुळशीपत्राची खून दाखवत आपणच तन्वी असल्याची खात्री आता सायलीने सगळ्यांना पटवून दिली आहे. आणि हे सगळं बघून आता रविराज आणि प्रतिमा यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. आपण आता मागे पाहिलं की सायली मंदिरात गेलेली असते आणि तिथे आता घंटानाद करत असताना अर्जुनसुद्धा आला आहे. आणि ते त्या अर्जुनला आता तिला होणारे सगळे भास तिने आत्तापर्यंत कशा पद्धतीने आपणच तन्वी आहोत हे तिला सतत जाणवत होतं. आणि मधुभाऊनी जे काही सांगितलं त्याच्यावरून तिने लावलेला तो अंदाज हे सगळं सगळं काही आता तिने अर्जुनला सांगितलेलं आहे. आणि आपणच तन्वी आहोत हे आता तिने सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की जर तू तन्वी आहेस तर तुझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे का, आता हे अर्जुन पाहतो. आणि तेव्हा आता अर्जुनने सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून पाहिली आणि फायनली सायलीच आता ही खरी तन्वी आहे हे आता अर्जुनला सुद्धा समजलंय. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघांनी सुद्धा येऊन घरच्यांसमोर इतकी वर्ष आपण ज्या गोष्टीच्या विरहात होतो, ज्या गोष्टीची वाट पाहतोय ती म्हणजे आपली तन्वी, आणि ती तन्वी आपली सायलीच आहे हे आता अर्जुनने सगळ्यांना अगदी ओरडून ओरडून सांगितलंय. आणि मंडळी, आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्यता सगळ्यांच्या समोर आले. आता हे सगळं नेमकं कसं घडलं, काय घडलं, आणि त्यानंतर आता रविराज आणि प्रतिमाने कोणता निर्णय घेतलाय हे सगळं सगळं काही आपण पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे आता सायली कोणालाही न सांगता मंदिरामध्ये आलेली असते. तर अर्जुन मात्र इकडे सगळ्यांचीच घरामध्ये तारांबळ उडाली आहे, म्हणजे सायली कुठेच सापडत नाही आहे. पण अर्जुनला आता कळतं की सायली एकतर आश्रमात जाऊ शकते, नाहीतर मंदिरात. आणि त्याला माहिती आहे की आता सायली त्याच मंदिरात गेली असेल. आणि त्याच्यामुळे अर्जुन हा आता सायलीला भेटण्यासाठी घरातून निघालेला आहे. तर सायली आता इकडे मंदिरात येते आणि आता देवी आईजवळ ती प्रार्थना करत असते. तिला विचारत असते की तू का एवढी माझी परीक्षा पाहतेस? इतकी वर्ष माझे आई वडील अगदी माझ्या जवळपास होते, जवळ होते, आणि तरीसुद्धा मी लहानाची मोठी आश्रमातच झाली आहे. आणि आता ते माझ्यासमोर आहेत, मला माहीत झालं आहे ते माझे आईवडील आहेत, आणि तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर जाऊन सांगू शकत नाही आहे, कारण माझ्याकडे कोणताच पुरावा नाही आहे. फक्त मधुभाऊ आहेत. आणि आता मधुभाऊ बरे होईपर्यंत मला त्या गोष्टीची वाट पाहत राहावी लागणार आहे का? सांग ना, मी काय करू? का माझी एवढी तू परीक्षा पाहतेस? आणि आता सायली इकडे घंटानाद सुरू करते आणि म्हणते, ह्या कोड्याचं उत्तर आता तू सोडवणार आहेस. सांग, काय करू मी? काय करू म्हणजे त्यांना कळेल की मी त्यांची मुलगी आहे? सांग ना, माझ्याकडे कोणता असा पुरावाच नाही आहे. मी कसं पटवून देऊ त्यांना? आणि ते लोक कसं माझ्यावरती विश्वास ठेवतील? आधीच त्या तन्वीने फसवलेलं असतं. पण सायली म्हणते की नाही, आता जोपर्यंत तू मला मार्ग दाखवत नाही आहेस ना, तोपर्यंत मी इथून जाणारच नाही आहे. आणि सायली आता इकडे घंटानाद सुरू असतो आणि तिला चक्कर येते. ती चक्कर येऊन खाली पडणार तेवढ्यात आता अर्जुन धावत येतो आणि अर्जुनने सायलीला सावरलं. अर्जुन म्हणतो, सायली काय करतेस तू? काय चाललं हे? सायली म्हणते की नाही, सोडा मला. मला जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत तोपर्यंत मी आता थांबणार नाही आहे. अर्जुन म्हणतो, बायको असा वेडेपणा करू नकोस. अगं, काय झालं ते तरी सांग. नक्की तुझ्या मनात काय आहे? का तू इथे आली आहेस? त्यावर सायलीला आता असं वाटतं की आपण ह्यांना सगळं सांगायलाच हवं. कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मधुभाऊंकडून मिळतील तेव्हा मिळतील. पण मी आज जर ह्यांना काही गोष्टी सांगितल्या तर कदाचित त्यांच्याकडून मला नक्की काही ते कळेल. आणि सायली म्हणते की गेले कित्येक दिवस झाले मला एक गोष्ट सांगायची आहे. आणि आता सायली म्हणते, जेव्हापासून मी लग्न होऊन या सुभेदारांच्या घरी आले ना, तेव्हापासून मला अगदी छोटे छोटे भास व्हायचे. एक छोटी मुलगी गार्डनमध्ये दिसायची, सतत काही ना काही दिसत राहायचं. अपघाताचं भास मला सतत दिसत राहायचा. एक छोटी मुलगी गाडीमध्ये आहे आणि अपघात होतोय असं काहीतरी दिसत असायचं. पण मी या सगळ्यांकडे काहीतरी माझा भूतकाळ असेल म्हणून मी दुर्लक्ष करायचे, कारण मला त्या गोष्टींचा त्रास होता. पण जेव्हापासून आता मला पूर्णाजीने तन्वी म्हणून जेव्हा तिने ओळख दाखवली आणि मी तन्वी म्हणून जे नाटक करत होते ना, तेव्हा मला बऱ्याच गोष्टींची भास व्हायला लागलेली. मला सतत एक छोटी मुलगी दिसायची. आणि एवढंच नाही, त्या छोट्या मुलीशी प्रत्येक गोष्ट जुळणारी ही माझ्यासोबत जुळणारीच होती. म्हणजे मी जशी लहानपणी आश्रमात असताना वागायचे तशीच ती मुलगी वागायची. आणि तन्वीचा जो काही भूतकाळ आहे त्या सगळ्या गोष्टी मला त्या घरामध्ये, त्या गार्डनमध्ये जशाच्या तशा जाणवायला लागल्या, तशाच्या तशा दिसायच्या. आणि मला इतके दिवस कळतच नव्हतं की हे नक्की काय आहे. मला असं वाटत होतं की मी तन्वीचं नाटक करते म्हणून मला हा सगळा होणारा भास आहे. पण हळूहळू गोष्टी सगळ्या क्लिअर होत गेल्या. आणि जेव्हा प्रतिमात्याने मला तन्वीची जी छोटी सीडी दाखवली ज्याच्यामध्ये तन्वीचा आवाज आहे, तो आवाज सेम माझा आवाज, अगदी सेम. आणि म्हणूनच माझ्या मनात ही शंका निर्माण झाली की म्हणजे माझा आणि तन्वीचा काहीतरी संबंध आहे.
आणि म्हणूनच मी मधुभाऊंना जाऊन भेटले. आणि मधुभाऊंना जेव्हा मी विचारलं तेव्हा मात्र मधुभाऊंकडून सुद्धा मला हेच कळालं. त्यांच्या होकारातून त्यांनी डोळ्यांची हालचाल करून मला हेच सांगितलं की मीच तन्वी आहे. म्हणजे मला होणारा भास मला 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 वाटत होतं, माझ्या मनात जी शंका होती तेच खरं आहे. आता मात्र अर्जुनला सुद्धा सायलीने जे सांगितल्यानंतर त्यालाही हेच वाटतं की म्हणजे हा फक्त काही योगायोग नाही आहे. आणि आता अर्जुनला ते आठवतं जेव्हा सायली आणि ते दोघंजणं कुलदेवीच्या मंदिरात गेलेले असतात दर्शनाला. आणि सायलीने बऱ्याच गोष्टी तिथल्या सांगितलेल्या असतात ज्या तिने कधी बघितलेल्याही नाही आहेत. पण तो तन्वीचा भूतकाळ होता आणि हे सगळं तन्वीने पाहिलेलं होतं हे सुद्धा आता अर्जुनला आठवतं. आणि त्याच्यामुळे आता अर्जुनची खात्रीच पडते की म्हणजे सायलीला होणारे हे भास नाही आहेत, सायली खरोखरच तन्वी आहे आणि म्हणूनच तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. आणि आता अर्जुनची खात्री पटली आणि अर्जुन म्हणतो की बायको, तुझ्या मनातली ही शंका खरी आहे, कारण कारण तूच तन्वी आहेस. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तन्वी जेव्हा लहान होती ना तेव्हा तिच्या जन्मता पायावर एक तुळशीपत्राची खूण होती. तुझ्या पायावर आहे का तुळशीपत्राची खूण? त्यावर सायली म्हणते की हो, माझ्या उजव्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे. आणि सायली आता तिच्या तेव्हा लगेच आठवतं की जेव्हा तिचा पाय भाजला तेव्हा त्याच्यामध्ये ती तुळशीपत्राची खूण आहे ती लाईट झालेली असते. पण सायली आता तिचा लगेच पाय बघते आणि त्या पायावर तुळशीपत्राची अगदी पुसट पुसट अशी खूण आहे. त्यावर अर्जुनची आता खात्रीच पटली आहे. पण अर्जुन म्हणतो की ही तुळशीपत्राची खूण इतकी पुसट. त्यावर सायली म्हणते की ज्या वेळेला माझा पाय भाजला होता तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये ही तुळशीपत्राची खूणसुद्धा भाजली गेली होती. आणि आता अर्जुन म्हणतो की म्हणजे सायली, तूच खरी तन्वी आहेस. आपल्याकडे आता हा खूप मोठा पुरावा आहे. आणि आता अर्जुन कसलाही क्षणाचाही वेळ न घालवता सायलीला म्हणतो की चल, आपल्याला आत्ताच्या आता घरी जायला हवं. आणि अर्जुन आता सायलीला घेऊन इकडे किल्लेदारांच्या घरी येतो. इकडे सगळेजण आता घरी सायलीची वाट पाहत आता असतात की नक्की सायली गेली आहे कुठे, अर्जुनला भेटली असेल की नाही. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की अश्विन, एक काम कर, अर्जुनला फोन कर आणि बघ तिला सायली त्याला भेटली आहे की नाही ते. अश्विन म्हणतो की हो मम्मा, मी आता लगेच फोन करतो. अश्विन आता इथे अर्जुनला फोन करतोय पण अर्जुन काही फोन उचलत नाही आहे. आता सगळेजण काळजीत आहेत. कल्पना म्हणत असते की ही मुलगी अशी का करते, काल पण तिने असंच केलं, आजही असं केलं, तिच्या मनात काही आहे का. तर प्रतिमासुद्धा म्हणत असते की डॉक्टरही म्हणाले तिने कसला तरी ताण घेतलेला आहे. पण सायलीने आता कसला ताण घेतला असेल, तिने कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही आहे. तिला काही कसलं टेन्शन आहे का. आणि तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा घरी येतात. आणि घरी आल्याला आता इथे सायलीला चक्कर आल्यासारखं होत असतं. आणि अर्जुन आता सायलीला सगळ्यात आधी आराम करायला सांगतो. सायली म्हणते की नाही, मला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण सगळ्यांना सांगून टाकूया. पण अर्जुन म्हणतो की तू थोडा आधी आराम कर, तुला थोडं बरं वाटू दे, आपण सगळ्यांना ही गोष्ट सांगूया. आता कल्पना आणि प्रतिमा म्हणतात की काय सांगायचं आहे, काही सांगायचं आहे, काही घडलंय का. अर्जुन म्हणतो की हो मम्मा, तुम्हा सगळ्यांना खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे. पण सायली आता उठून बसते आणि म्हणते की नाही, मला आता सगळ्यांना, आत्ताच्या आता सगळ्यांना सांगायचं आहे. कल्पना म्हणते अगं सायली, काय झालं, बोल, काय झालं, तुला काय सांगायचं आहे, काही झालं का, आणि अशी तू न सांगता मंदिरात का निघून गेलीस. तुला माहिती आहे ना तुझी तब्येत किती नाजूक आहे, आता असं अचानक जायची काही गरज होती का. आता अश्विनसुद्धा म्हणत असतो की सायलीवणी असं करत जाऊ नकोस, या दिवसामध्ये तुला खूप जास्त जपायची गरज आहे, एवढी धावपळ करत जाऊ नकोस. आता इथे सायलीसुद्धा खूप भावूक झालेली असते, अर्जुनसुद्धा भावूक झालेला आहे. सायली म्हणते अहो ऐका ना, मला सांगायचं आहे, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो की हो, आपण सगळ्यांना सांगूया. आणि आता अर्जुन इथे सगळ्यांना म्हणतो की आज तुम्हा सगळ्यांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे इतके दिवस ज्या गोष्टीच्या आपण शोधात होतो, ज्या गोष्टीच्या विहारात होतो, जी गोष्ट आपण इतके दिवस डोळे लावून त्याची वाट पाहत होतो, ती गोष्ट सांगायची आज वेळ आलेली आहे. आपण इतके दिवस, इतकी वर्ष आपण तन्वीची वाट पाहत होतो. आपली तन्वी कधी येईल, कधी भेटेल, आपली तन्वी आहे की नाही, हे आपण इतके दिवस फक्त वाटच पाहत होतो. पण आज आज आपली तन्वी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे खरं तर ती इतके दिवस आपल्या सगळ्यांच्या समोर होती, पण आपण तिला कोणीही ओळखलंच नाही आहे. आता इथे प्रतिमा आणि रविराज म्हणतात की अरे अर्जुन, काय बोलतोयस तू, काय म्हणतोयस. रविराज म्हणतात की मी तुला म्हणालो होतो ना की तन्वीचा विषय पुन्हा पुन्हा ह्या घरामध्ये नको. तरीसुद्धा अर्जुन, त्यावर अर्जुन म्हणतो की रविराज काका, आज मी तुला हे सांगतोय कारण आज मी खात्रीशीर सांगणार आहे तुला की आपली तन्वी कोण आहे ते. आणि तेवढ्यात आता इकडे प्रतिमा इकडे खूपच भावूक झालेली असते आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन, आपली तन्वी सापडली आहे का, तुला माहिती आपली तन्वी कुठे येते. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, मला माहिती आपली तन्वी कुठे आहे ते, आणि आपली तन्वी आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. त्यावर आता रविराज म्हणतात अर्जुन, काय बोलतोयस तू, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. अर्जुन म्हणतो की हो रविराज काका, आपली तन्वी आपल्या समोर आहे, आत्ता इथे आपल्या समोर आहे. रविराज पुन्हा म्हणतात अर्जुन, अरे काय बोलतोयस तू. त्यावर अर्जुन आता इथे सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला म्हणतो की सायली, आता तूच सांग की आपली खरी तन्वी कोण आहे. आणि सायली आता स्वतःच्याच तोंडाने सगळ्यांना सांगते की हो, मीच तन्वी आहे म्हणून. रविराज ती आता उठते आणि प्रतिमाच्या जवळ जाते
आणि तिच्या चेहऱ्यावरून पुन्हा एकदा मायेने हात फिरवते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, इतके दिवस आपल्याला वाटायचं की आपलं नातं काय आहे, आपल्या दोघींच्या स्वभावातलं साम्य एकच आहे आणि कायम असं वाटायचं की आपल्या दोघींचं काहीतरी नातं आहे. पण प्रतिमा आत्या, आतापर्यंत मी तुला आत्या म्हणत आले, पण तू माझी आत्या नाही आहेस, तू माझी आई आहेस, जन्मदाती आई आहेस. तुझं आणि माझं मायलेकीचं नातं आहे. मीच तुमची खरी तन्वी आहे. आता असं सांगून प्रतिमालासुद्धा खूप आश्चर्य वाटतं, की आता इथे प्रतिमा म्हणते, की "अगं सायली, काय बोलतीयेस?" त्यावर सायली म्हणते, की "हो, मीच तुमची मुलगी आहे." रविराजसुद्धा म्हणतात, की "सायली, काय काय प्रकार सुरू आहे हा सगळा? तू सांगशील का आम्हाला सगळं काय आहे ते?" त्यावर सायली आता खाली बसते आणि म्हणते, "मी तुम्हाला फार काही सांगणार नाही आहे. मी तुम्हाला फक्त आता एक गोष्ट दाखवते." आणि सायली खाली बसते आणि तिच्या पायावर जे तुळशीपत्राची खूण आहे, तुळशीपत्र आहे, ती आता सायलीने तिथे बेडवर बसून पाय पुढे केला आहे आणि तिच्या पायावरचं तुळशीपत्राची खूण तिने आता सगळ्यांना इथे सगळ्यांसमोर दाखवली आहे. आणि ते बघून तर आता रविराज, प्रतिमा, प्रताप, कल्पना सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण ही तन्वीच्या पायावर होती आणि ती सायलीच्या पायावर आहे. म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे हे आता सगळ्यांना समजलं आहे. रविराज आणि प्रतिमा तर खालीच बसतात आणि म्हणतात, की "म्हणजे सायली, तू खरंच आमची तन्वी आहेस? इतके दिवस आमच्या जवळ होतीस, आमच्या समोर होतीस, तरी आम्हा कोणाला काही कळलंच नाही आहे." सायली म्हणते, की "हो, इतकी वर्ष मी तुमच्या जवळच होते आश्रमामध्ये आणि तरीसुद्धा मला तुमच्या जवळ येता आलं नाही आहे." सायलीसुद्धा आता खूप भावूक झालेली असते. रविराज, प्रतिमा सगळेच भावूक झाले आहेत आणि आता ते सायलीला कडकडून मिठी मारतात आणि म्हणतात, की "इतके दिवस आमची मुलगी आमच्या जवळ होती आणि तरीसुद्धा आम्ही तिला ओळखू शकलो नाही. आमची मुलगी आमच्या स्वतःच्या मुलीला आम्ही ओळखू शकलो नाही आहे." सायली म्हणते, की "मी तरी कुठे तुम्हाला ओळखू शकले? इतकी वर्ष तुमच्या जवळ होते तरीसुद्धा." पण आता रविराज म्हणतात, की "मग मग तुला हे सगळं आत्ता कसं समजलं?" आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, की "मी सांगतो." आणि त्यानंतर अर्जुनने आता म्हणजे सायलीने जे सांगितलेलं आहे, सायलीला कसे भास होते, सगळं कसं घडलं आणि हे सत्य खरं तर मधुभाऊंना माहीत होतं आणि ही गोष्ट मधुभाऊंकडूनच समजली होती त्यांना.